नाशिक जिल्हा परिषदेसमोर आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी जेरभरो आंदोलन केलं। 3 महिन्यांपूर्वी विविध मागण्यांसंदर्भात सरकारनं आश्वासन दिलं होतं, मात्र ते अजूनही पूर्ण न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। मागण्या पूर्ण न झाल्यास सोमवारपासून राज्यातील 75,000 आशा सेविका आणि गटप्रवर्तक उपोषण करतील असा इशारा संघटनेने। हिंगोलीमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी अधिक मानधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। सध्या मदतनीसांना केवळ 2,500 रुपये इतकंच मानधन दिलं जातं। अत्यंत कमी असा हा मेहनताना वेळेतही मिळत नाही, त्यामुळे किमान 15,000 रुपये इतकं मानधन देण्याची मागणी मदतनीसांनी केली। सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनांचं 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। या दरम्यान उपोषणकर्त्या सुनीता आमटे यांची तब्येत खालावली आहे, त्यामुळे या उपोषणाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी संघटनेच्या उपाध्यक्षा अबोली अवसरे यांनी केली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सिडको सोडतधारकांना देण्यात येणारा इरादा पत्र हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात यावं अशी मागणी मनसेनं केली आहे। उलवे बामणडोंगरीतील 7,849 सिडको सोडतधारकांना 35 लाखांचं घर आता 27 लाखांना मिळणार आहे आणि यासाठी राज ठाकरेंनी पाठपुरावा केलेला होता। मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय। त्यामुळे होम प्लॅटफॉर्मवरचा ताण वाढणार आहे, प्रवाशांना नाहक त्रास होणार आहे। त्याला प्रवासी संघटनांनी तीव्र विरोध केलाय। निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। कोल्हापूर शहरातल्या लक्षतीर्थ वसाहतीतील मशिदीचं बांधकाम स्वतःहून हटवण्यात आलं। कोर्टाच्या निर्णयानंतर मुस्लिम समाजानं मशिदीचं बांधकाम हटवायला सुरुवात केली आणि ते हटवताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मालेगाव बॉम्ब शोधक आणि नाशिक पथकात गेल्या 10 वर्षांपासून सेवा बजावत असलेली आयना श्वान सेवा निवृत्त झाली। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानं आयनाला खासगी मालकाला सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि यावेळी तिला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला। चंद्रपूर शहरातल्या भरवस्तीच्या भिवापूर सुपर मार्केट परिसरात अस्वलाचा वावर दिसल्यानं वनविभाग आता सतर्क झालाय। ज्या भागातून अस्वल शहरामध्ये आल्याची शंका या ठिकाणी कॅमेरा आणि पिंजरे लावण्यात आले। लालपेठ भागातल्या जंगल परिसरालगत रेल्वे ट्रॅक भागातून अस्वलानं प्रवेश केला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अहमदनगरच्या लोणी गावामध्ये वनविभागाच्या अजब कारभारीची चर्चा सुरू आहे। इथं गेल्या 15 दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 चिमुकल्यांचा जीव गेला। त्यामुळे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागानं पिंजरा लावला खरा, मात्र त्यामध्ये शेळी किंवा मेंढी न ठेवता कुत्र्याचं पिल्लू ठेवण्यात आल्यानं वनविभागावर टीका होती। विरारच्या काशीद कोपर गावातल्या पाण्याच्या टाकीजवळ एक भला मोठा अजगर आढळला। सर्पमित्र सूरज पांडे यांनी अजगराची सुखरूप सुटका केली। मांडवी वनविभागाच्या मदतीनं त्याला तुंगारेश्वर अभयारण्यात आता सोडलंय। हा अजगर तब्बल 12 फूट लांब आणि 20 किलो वजनाचा होता।